महाराष्ट्र के आराध्य छत्रपति शिवाजी महाराज का 35 फीट ऊंचा पुतला अनावरण के महज 8 महीने के भीतर ढह जाने से पूरे महाराष्ट्र की जनता में खासी नाराजगी देखी जा रही है। राज्य की भ्रष्ट सरकार ने महाराष्ट्र की अस्मिता को ठेस पहुंचाई है। छत्रपति शिवाजी महाराज का अपमान मतलब देश के हर बाशिंदे का अपमान। अब इस मुद्दे को लेकर महाराष्ट्र सरकार के खिलाफ कांग्रेस पार्टी ने मोर्चा खोल दिया है। शुक्रवार यानी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबई और पालघर दौरे पर हैं। इस दौरे के पहले ही मुंबई कांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड़ ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से इस मुद्दे पर महाराष्ट्र की जनता से माफी मांगने की अपील की थी, लेकिन पीएम मोदी और बीजेपी आला कमान की तरफ से कोई हलचल नहीं हुई। पीएम मोदी के मुंबई दौरे के मद्देनजर मुंबई कांग्रेस और यूथ कांग्रेस ने मिलकर मुंबई शहर में मोदी माफी मांगो के पोस्टर लगाए। कांग्रेस पार्टी ने महाराष्ट्र सरकार पर छत्रपति शिवाजी महाराज के पुतले में भ्रष्टाचार होने की गंभीर आरोप लगाए हैं। कांग्रेस पार्टी ने कहा है कि महाराष्ट्र की भ्रष्ट सरकार की भूख इतनी बढ़ गई है कि उन्होंने शिवाजी महाराज के पुतले को भी नहीं छोड़ा। मुंबई कांग्रेस द्वारा पोस्टर लगाए जाने के बाद से ही पुलिस महकमा भी हरकत में आया और उन्होंने मुंबई कांग्रेस के तमाम आला नेताओं को हाउस अरेस्ट कर लिया। मुंबई कांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड़ को उनके घर पर पुलिस ने हाउस अरेस्ट कर लिया। वहीं पुलिस ने विधायक असलम शेख, अमीन पटेल, नसीम खान, भाई जगताप को भी डिटेन किया। इसके अलावा अन्य कांग्रेस नेताओं को भी पुलिस ने डिटेन किया। न सिर्फ मुंबई बल्कि पालघर में भी कांग्रेस नेताओं को पुलिस विभाग ने डिटेन किया है ताकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से कोई सवाल जवाब न कर सके, कोई विरोध प्रदर्शन न कर सके। आपको बता दें कि वर्षा गायकवाड़ ने बीकेसी में आज विरोध प्रदर्शन के लिए मुंबई पुलिस से इजाजत मांगी थी, लेकिन मुंबई पुलिस ने सरकार के दबाव में विरोध प्रदर्शन के लिए इजाजत नहीं दी और बाद में लगातार वर्षा गायकवाड़ पर ये दबाव भी बनाया गया कि वह किसी भी तरह का विरोध प्रदर्शन पीएम के दौरे के दौरान न करें। इस बीच बीकेसी में विरोध प्रदर्शन के दौरान कांग्रेस और बीजेपी के कार्यकर्ता भी आमने सामने आ गए। आपको बता दें कि पिछले साल दिसंबर के महीने में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की मौजूदगी में इस पुतले का सिंधुदुर्ग के राजकोट किले में अनावरण किया गया था, लेकिन ये पुतला भी भ्रष्टाचार की भेंट चढ़ गया और अनावरण के 8 महीने के भीतर ही ये तेज हवा के झोंके से ढह गया। मला करायचं मी त्यांचा भाचा आहे। माझा भाचा आहे तो, काय प्रॉब्लेम आहे? शूटिंग का करताय म्हणतात, शूटिंग का करताय म्हणतात, काय काय प्रॉब्लेम आहे? सर आम्हाला वाटलं हे अशा होतं का? आम्हाला वाटलं की अशा याच्यात आम्ही तुमचा ड्रेस घालून येऊ का? मग मॉर्निंग वॉकला गेलो होतो, तुम्ही साहेबांबरोबर आम्ही तुम्हाला बघितलं ना, बोलतो छत्रपती शिवाजी महाराज की जय, 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। असं कसं तुम्ही अडवता मला सांगा? कुठल्या मला नोटीस दिली? आपण नोटीस तर द्यायला हवी। काहीतरी कायदा आहे की नाही आम्हाला कळतंय ना। कायदे मंडळामध्ये बसतो मी 20 वर्ष, आमदार आहे, कळतंय ना मला। तुमची अडचण ही कळते, मी तुमच्यावर काही दाखवण्याचं कारण नाही, मी करत नाही। पोलिसाचा पोरगा तुम्हाला सांभाळलाय सगळ्यांना 20 वर्ष, गाडी त्यात करताय, काय थांबवताय चोरासारखी, याला सस्पेंडच करीन, तुला सस्पेंडच करीन मी। माझ्या आयुष्यात किती पोलिसांना सस्पेंड नाही केलाय मी, साला वाचवलंय मी पोलिसांना। चोरासारखी गाडी, चोराची गाडी आहे का? पण त्याला सांभाळून हे करत होते, असं टॅब नव्हते करत, रेकॉर्डेड आहे, मी रेकॉर्ड करतच होतो तुमचा शहाणपणा सगळा। तर आता काय करायचं? आता ते तरी सांगा, मी बीकेसीला जाणार, तुम्ही काही केलं तरी मी बीकेसीला जाणार, तुम्हाला जे करायचं ते करा। तुम्ही काही केलं तरी मी बीकेसीला जाणार। तुम्ही अडवू शकता असे मला सांगा, तुमचा कायद्याचा कुठला कलम आहे की मला तुम्ही अडवू शकता? सांगा, मी पण समजेन, मला कायदा, मी मूर्ख माणूस आहे, मला कायदा कळत। पत्रकारांना बोलून घ्यायचं, तुम्ही पत्रकार नाही बंदी, आम्हाला कोणाशी बोलायची बंदी, हे काय म्हणजे काय? मला कळत त्यावेळी कसं काय चाललंय असं, आणि आम्हाला डीसीपीशी बोलायचं आहे। कुठे आहेत? कुठे ते आले नाहीत का? इथे नाही, पुढे तरी जाऊ, श्वास तरी घ्यायला जागा द्या। त्याने बोलवा तरी ना डीसीपीना, मग लवकर त्या किती वेळ उभं राहणार? अशा थोडं तरी करा, बघा ना।
माहित नाही मला काय कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे. जे गुन्हेगार आहेत दोन्ही फायर आहेत. हो दोन्ही परत यांना बदनापूरचे भेटत नाही ते बाहेर, डोळ्यासमोर ना. स्मारकाचे बाहेर आणि तुम्ही आम्हाला अडवलं. ॲटलीस्ट महाराष्ट्र तुमच्या हातात देऊ का ते तर घ्या. त्यांचं तर रक्षण करा तुम्ही नाही. तरी. आणि सगळे जे पोलीस आहेत त्यांनी शपथ कशी घेतली, संविधानाची शपथ घेतली आहे. संविधानामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ह्याची संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. आणि आज त्याच्यावर घाला घालण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातोय. हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही लोकशाहीची दुरावस्था झालेली आहे. आणि हे पोलिसांचं जे काही चाललेलं आहे, ज्या पद्धतीने बळ वापरून आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चाललाय, चुकीची पद्धत हे आहे. अत्यंत आणि गंभीर मी आहे. एकटी महिला, तुम्ही किती महिला आलात ते पण मजबूर आहे. त्यांना काय करू शकत बिल्डिंगला हे काय चाललंय काय चाललंय थोडंसं. आणि एक महिला आहे मी. तुम्ही किती पोलीस महिला आणल्या आहेत ते माझ्यासाठी. हाच फोर्स पाठा तुम्ही तिकडे का नाही येते. जे फरार आहेत त्यांना पकडा ना पहिल्यांदा. मी कोणता गुन्हा केला, मी त्यांना प्रश्न विचारला मला कोणत्या गुन्ह्याखाली एवढा प्रेशर आहे. मी काय गुन्हा केलाय, मला गुन्ह्याचा कलम सांगा माझ्या. मला सांगा मी काय गुन्हा केलाय, का मी अतिरेकी आहे, का मी फरार आहे. मॅडम आपण पत्र दिलेलं आहे. हो मग पत्र दिलं आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे ना. देशाच्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेला मला अधिकार आहे. आपण थांबा. व्हीव्हीआयपी सिक्युरिटी इज द मोस्ट प्रायोरिटी. हो बरोबर आहे ना. असू दे ना. तुम्हाला असेल प्रायोरिटी, आम्हाला आमचा महाराज प्रायोरिटी आहे. तुम्हाला नरेंद्र मोदी प्रायोरिटी आहे, आम्हाला महाराज महाराज आहे. आम्हाला पंतप्रधानांची सिक्युरिटी असू दे ना. आम्ही काय सिक्युरिटीला काय आम्ही घातक आहोत का? आम्ही काय पंतप्रधानांच्या वरती काय त्या ठिकाणी त्यांच्या सिक्युरिटीला काय हे करणार आहोत का? काय दोष करणार आहोत आम्ही? जर मुक आंदोलन करणं असेल तर ते काय चुकीचं आहे. पण तिथे अलाउड मला सांगा, मला आम्हाला एक आता गोष्ट सांगा, भंडारेजी बोला. ऐकून घ्या. सौदागरी थांबा तुम्ही. भंडारेजी आम्हाला गेटपर्यंत जाऊ द्या. जाऊ द्या. मी किती वेळ इथे थांबले, जवळपास 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं मी थांबले. आता बस झाला. तिथे गेटपर्यंत जाऊ द्या. तिथं आम्ही ते अरे, मीडियाशी पण माझी बोलतो बिल्डिंग आहे. आणि आम्हाला आमची भूमिका पण तिकडे स्पष्ट तुम्ही राहते करायची. स्वतः तिथे, तुम्ही मला बाहेर जाऊ देत नाही. हे तर काय झालं बघ, स्वातंत्र्य गदा झाली मोठी. भवानी आम्हाला एक तर माझ्या बिल्डिंगमध्ये मी एकटी राहताय. बिल्डिंगमध्ये लोक पण आहेत. तुम्ही सर्वांची गैरसोय करताय. आम्ही बोलतो तुमच्याशी पुढे येऊन, पण तुम्ही आम्हाला पुढपर्यंत जाऊ द्या. इथपर्यंत आम्हाला हे बरोबर गेटपर्यंत. नाहीये. आम्ही तुम्हाला मी सुरुवातीलाच बोलले की आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो. तुम्ही आणि असं नाही. तुम्हाला माझी स्वतंत्र गदा आणताय. हे तर माझं स्वातंत्र्य आहे, असं थोडी आहे. तुम्ही बघा, तुम्ही लक्षात घ्या. नाही ना, तुम्ही आता तुम्ही- मला काय मुलींशी भांडायचं नाही. मला असं आहे की पण आपल्याला विनंती करतोय की असं नाही ना. बघा बिल्डिंग मध्ये बाकीचे पण लोक आहेत. मला वाटतं आपण बाहेर आपण जाऊ. पत्र दिलेलं आहे, निदर्शने करणार आहोत म्हणून ते तिथे आम्ही देतो. आता इथे निदर्शन करून काय देशाचे प्राईम मिनिस्टर येणार आहेत. पाहिजे तर आम्ही पत्रकारांना आतमध्ये बोलवतो ना. नाही, आम्ही तिथं गेटपर्यंत बोलवा. गेटपर्यंत बोलवा. पत्रकारांना बोलवतो. गेटपर्यंत बोलवा. गेटपर्यंत बोलवा आणि डीसीपीशी आम्हाला बोलायचं. बोलवतो ना आम्ही साहेब. सौदागरजी ऐकून घ्या. आम्ही गेटपर्यंत येतो. इथं गेटपर्यंत थांबा तुम्ही आणि तिथे पत्रकारांना पण बोलवून घ्या. आम्हाला भूमिका आमची सांगायची आहे. चला. पहिली गोष्ट. चला चला तुम्ही चला आमच्या बरोबर. तुम्ही किती जणी आहात? मी किती जणी आहे? अरे तुम्ही किती जणी आहात यार? मी किती आहे? एकट्या महिलेच्या मागे एवढा जर तुम्ही पोस्टपाटा लावणार असाल, नाही आम्हाला तिथे जायचंय. गुन्हा केलाय तो मोकाट सुधारलाय. तुम्ही पोलीसवाले पकडू शकत नाही त्याला. आणि मला काय एवढा पोलीस पहारा लावलाय? मी काय कुठला गुन्हा केला मला सांगा. नाही मॅडम आपण एक नंतर जाऊ शकता ना. काय एक नंतर जाऊ शकते? माझं स्वातंत्र्य तुम्ही कशी गदा आणू शकता? आम्हाला नाही ना. गेटच्या बाहेर तुम्ही लावलं. गेटच्या बाहेर तर जात नाही ना तुम्ही. हे काय चुकीचं आहे तुमचं हे चाललंय. असं कसं चाललंय? दरवाजाच्या बाहेरच जाऊन देणार नाही हे कसं चालेल? थोडं तरी पुढे होऊ बाबाला द्या. सांगितलेलं प्लीज थांबा. माझं मत आहे आम्हाला गेटपर्यंत जाऊ द्या. गेटपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही आतमध्ये येता. एक तर पोलिसांनी विदाऊट याच्यामध्ये कसं कोणाच्या इथे येऊ शकता सांगा मला. ही ट्रेसपासिंग आहे. सर ऐकून घ्या. नाही, माझं काय आमचं म्हणणं आहे की सौदागरजी लोकांना तिथं आम्हाला त्रास जाऊ नका देऊ द्या. बिल्डिंग मधल्या. तिथं जाऊ द्या. आपण तिकडे जाऊ. आपण तिथं तिकडे जाऊ. जाऊ. मी काय ते तुमच्या पाठरावरून पळणार आहे का कुठे? मी काय पसार होणार माणूस आहे? मी काय अतिरेकी आहे? मी काय गुन्हेगार आहे? खासदार आहेत त्या निवडून आलेल्या. तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे वागवता मला असं काही कळत कळत नाहीये की नाही. मी काय गुन्हा केलाय की मला एवढं हाऊस अरेस्ट केलं आणि मला एवढ्या अशा महिला बाजूने लावल्यात तुम्ही. नाही मॅडम आपण पत्र दिले की आपण निदर्शन अरे बरं. जय भवानी. जय शिवाजी. 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 चप्पल कुठे? असंच जायचं. चला असं चला तुम्ही असं चला. रात्रीला आपण एवढे मी सांगितलं नाही पडता खाली गेल्या.
तुम्ही पकडताय? जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, 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 जय भवानी, जय शिवाजी. प्लीज नाही मॅडम, नाही सॉरी. आम्ही आता गेट पर्यंत जातो. नाही मॅडम, ह्या तिकडे आम्हाला जायचं. तुम्हाला डीसीपीनं बोलवा. आम्ही पूजेला शिवाजी महाराज की मूर्ति जिसने तोड़ी, जिसको जैसे टूटी, तुम लोग उसको नहीं पकड़ रहे और हम लोग को पकड़ के क्या करना चाह रहे हो, क्या दिखाना चाह रहे हो? सब अपना काम करने जा रहे, कशाला थांबवता आम्हाला? अरे कशाला आम्ही कुठल्याही ट्रॅफिकला कुठेही अडचण आला जाऊ दे आम्हाला, कशाला अरे शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग आहेत का नाही? आपलं दैवत आहे आणि दैवत बरोबर झाला नाही युग आहे का मला? त्यांना अटक करा ना, ज्यांच्यामुळे झालंय. मग तो आमदार असू दे, खासदार असू दे, कॉन्ट्रॅक्टर असू दे, जे कोणी असू दे, त्यांना पकडा ना. आमच्यासारख्यांना पकडून काय करणार तुम्ही? मला काय समजत. तू पुढे पुढे मी मंगेश रिसाट. नमस्कार, मी प्रशांत नावाने. आज दिनांक 30/8/2024 रोजी सकाळी 7 वाजता शाहूनगर पोलीस स्टेशनमधून आम्हाला घरी आले आणि आम्हाला उचलून आणले. याची आम्हाला पहिली गोष्ट आम्हाला कल्पनाच नाही की आम्हाला इकडे का आणल्या गेले. आम्ही सकाळी झोपेत असताना आम्हाला उचलून आणले विनाकारण. आमच्यावर कोणती क्रिमिनल केस नाही आहे, आमच्यावर कोणती NC नाही आहे, तरी पण आम्हाला इथं आणून इथं बसवलं आहे का? आणि दुसरी गोष्ट की आज जे जो मोर्चा ते सांगताय की तुम्ही मोर्चा करणार आहात, असं करणार आहात, आम्हाला याची पहिली गोष्ट कल्पना नाही आहे. आणि जरी देशात राज्यात जे महाराजांची, शिवाजी महाराजांची मूर्ती, जे पुतळा जो पडला आहे तिकडं, तो कितपत योग्य आहे याचा जाब विचारणं सरकारला विचारणं हा चुकीचं आहे काय? आम्ही त्याचं नियोजन पण अजून केलं नाही, तरी सुद्धा आम्हाला उचलण्यात आलेलं आहे. आणि पोलिसांचा हे जे जबाव यंत्र चाललंय हे खूप चुकीचं आहे. आमच्यासोबत भरपूर कार्यकर्ते, त्यांना पण ते लोक शोधताय. 8 महिन्यापूर्वी जो शिवाजी महाराजांचा पुतळा जो राजकोट किल्ल्यावरती मालवणच्या इथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जो उद्घाटन केलेला, ती गेल्या 4-5 दिवसापूर्वी तो पडलेला आहे. त्या कारणाने देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे की आमची त्यांनी माफी मागावी आणि जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. त्यानिमित्तानं आम्ही मूक आंदोलन करणार होतो BKCच्या इथे, बँगलोर इथे. तर आम्हाला पोलिसांनी घेरबंदी केलेलं आहे. पोलिसांमध्ये आणून आम्हाला पकडण्यात आलेले आहे.